तर सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता ही आमची भूमिका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये पुरस्कार सोहळ्यावरून राऊतांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। शरद पवारांनी पुरस्कार सोहळ्याला जाणं टाळलं पाहिजे होतं असं देखील राऊतांनी म्हटलंय। दरम्यान तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल पण पवार साहेब आम्हाला देखील राजकारण कळतं असा इशाराच संजय राऊतांनी थेट शरद पवार यांना दिलाय। कोण कुणाला गुगली टाकतंय आणि कोण कुणाला हिट विकेट करताय कळायला मार्ग नाही असं देखील राऊत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान शिंदेंच्या कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं। ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली अशांना आपण सन्मानित करता हे राज्यातील जनतेला पटलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी आपल्यासोबत आहेत। दरेकर जी आपलं स्वागत। संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि त्यावरूनच आता संजय राऊत यांनी पवारांवर निशाणा साधलाय। आपली प्रतिक्रिया। मला वाटतं संपूर्ण शिवसेना उभाटा पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवणारी, पवार साहेबांचे तळवे चाटणारे संजय राऊत या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आता खरंच ते पवार साहेबांवर टीका केली की दाखवायचं नाटक आहे। मला वाटतं संपूर्णपणे पवार साहेबांसाठी राजकारण करणारे संजय राऊत आता का अशा प्रकारे आगतिकतेने पवार साहेबांवर बोलतायत माहित नाही, परंतु मला वाटतं हे अशा प्रकारचं एकतर बोलणं त्यांचं नौटंकी असेल किंवा त्यांनी आत्मपरीक्षण करावं की सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी वेळ घालवणारी संजय राऊत टीका करतायत। त्यांनी जाहीर करावं, टीका करताय ना, तुम्हाला पवार साहेबांनी सन्मान दिलेला जर आवडत नसेल तर तुम्ही पवार साहेबांकडून दूर होणार आहात का? उभाटाने जाहीर करावं, संजय राऊतांनी जाहीर करावं। परंतु मला वाटतं दिशाहीन आणि संभ्रमित झालेले संजय राऊत त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या उद्विग्नतेतनं अशा प्रकारचं वक्तव्य येताना दिसतंय। नक्कीच। मात्र दरेकरजी, संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र लुटणाऱ्या, महाराष्ट्र फोडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला अशा शब्दांमध्ये टीका केली आहे। मला वाटतं अमित शहा हे काय संपूर्ण देशाला माहित आहे। महाराष्ट्राला सुद्धा दिल्लीतनं ताकद देणारा नेता अमित शहा आहे। धारा 370 कलम रद्द करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणारं धाडसी नेतृत्व अमित शहा आहे। महाराष्ट्रातल्या सहकार कारखानदारीला मदत करणारे अमित शहा आहेत। आणि मला वाटतं आता एकदम त्या ठिकाणी अमित शहांवर त्या ठिकाणी घसरायचं संजय राऊतचा नित्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या एखाद्या राज्यातल्या नेत्याला पुरस्कार मिळाला तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, असूया असता कामा नये, परंतु उठसूट त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांवर बोलायचं, अमित भाईंवर बोलायचं, देवेंद्रजींवर बोलायचं हा संजय राऊतचा रोजचा नित्यक्रम झालेला आहे। आणि त्याचप्रमाणे अमित भाईंवर बोलल्याशिवाय राजकारण त्या ठिकाणी संपत नाही आणि त्याच्यामुळे अमित भाईंवर टीका ते करतायत, मी त्याचा निषेध करतो, धिक्कार करतो। नक्कीच। मात्र दरेकरजी, साहित्य संमेलनावरून देखील संजय राऊतांनी निशाणा साधलाय। साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली दिल्लीमध्ये सुरू आहे आणि यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय। मला वाटतं हा साहित्य संमेलनाचा अपमान आहे, साहित्यिकांचा अपमान आहे। त्याच्यामुळे पवार साहेबांची दलाली करणाऱ्या संजय राऊतांना या ठिकाणी दृष्टी तशी सृष्टी दिसणार। नक्कीच, बरोबर आहे। नक्कीच दरेकरजी, धन्यवाद तुम्ही दिले आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल।